कोल्हापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी ठरणारे उजनी धरण तब्बल 63 दिवसांनंतर मृत साठ्यातून बाहेर येत बुधवार दिनांक 8 रोजी पहाटे प्लसमध्ये आले. भीमा खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने ही दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या सुमारे 3 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उजनी धरण 5 मे रोजी मृत साठ्यात गेले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात 11 टीएमसी पेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून एकूण पाणीसाठा 74.66 टीएमसी पर्यंत पोहोचला आहे. धरणाची उपयुक्त पाणी पातळी आता 25% पोहोचली आहे. भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणे भरत असून पुण्यातील बंड गार्डन येथून 41,571 क्युसेक विसर्ग सुरू आहे, तर दौंड येथून उजनी धरणात 1,36,494 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात उजनी धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.